Welcome to Eklavya with the Magic of Education. Dear student, today we are going to discuss about a new topic, that is a light. In this session, we are going to discuss what is a light, what is the properties of light, reflection of light, laws of reflection, ray diagram of reflection of light, then the regular reflection, irregular reflection, refraction of light, and many more concepts related to light. So, what is a light? Before going to start today's topic, I will give you some examples. आपण आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या वस्तू बघतो. फॉर एक्झाम्पल वेगवेगळे कलर्स, कार्स, ट्रीज, ह्या सगळ्या वस्तू आपल्या डोळ्यांना दिसतात. हे कशामुळे दिसतात? यस, करेक्ट. या सगळ्या वस्तू आपल्या डोळ्यांना बघायला मिळतात कारण लाईट असते. लाईटमुळे ह्या वस्तू आपल्याला दिसतात. सो लाईट इज अ इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ अवर लाईफ. So what is the light? Light means exactly what? So light is the electromagnetic radiation that allows the human eye to see or make the object visible. Light is a form of energy. Light काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहे. ते काय अलाउ करतात तर ह्युमन्स आईज ला वस्तू ज्या आहेत सराउंडिंगच्या त्या व्हिजिबल होण्यासाठी हेल्प करतात. हेल्प करणारी एनर्जी म्हणजेच काय असते? लाईट असते. सो ह्या लाईटच्या काय आहे? डिफरंट प्रॉपर्टीज देखील आहेत. सो विच आर द प्रॉपर्टीज ऑफ लाईट? फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ लाईट इज इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट काय आहे? एक एनर्जीचा फॉर्म आहे. सेकंड, लाईट ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन कॉल्ड रेक्टिलिनियर प्रोपोगेशन. ही लाईटची स्पेशल प्रॉपर्टी आहे. लाईट काय आहे? ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. लाईट काय करते? एका स्ट्रेट लाईनने काय करते? ट्रॅव्हल करते. आणि या स्पेशल प्रॉपर्टीलाच काय म्हटलं जातं? रेक्टिलिनियर प्रोपोगेशन म्हटलं जातं. समजा आपण टॉर्च ऑन केली तर आपल्याला बघायला मिळतं की लाईट ही स्ट्रेट लाईन मध्ये काय करते? ट्रॅव्हल करते. या स्पेशल प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं? रेक्टिलिनियर प्रोपोगेशन म्हटलं जातं. थर्ड इज इट कॅन बी रिफ्लेक्टेड, रिफ्रॅक्टेड और रिफ्लेक्टेड अँड ऍब्सॉर्ब. So light can be reflect, light can be refract or light can be absorb. जे काही मटेरियल्स आहेत वेगवेगळे ते काय करतात? लाईट ऍब्सॉर्ब देखील करतात. सो रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन म्हणजे काय हे आपण डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत. त्यावेळेस तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल की रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन काय आहे. सो नेक्स्ट टॉपिक इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. व्हॉट इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट? When light rays fall on an object, direction changes and they turn back into the same medium is called reflection of light. ज्या वेळेस इन्सिडेंट रे, लाईट रेज एखाद्या सरफेस वरती इन्सिडेंट होता त्या सेम सरफेस, त्या सेम मीडियम मध्ये, प्लेन मध्ये ते रिफ्लेक्ट करतात, बट बाय चेंजिंग इट डिरेक्शन. या फेनॉमेनलाच काय म्हटलं जातं? रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हटलं जातं. आता आपण हे रे डायग्राम वरून डिस्कस करूया. सो हियर इज अ रे डायग्राम ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता इथे बघा मी एक प्लेन दाखवलेला आहे. ह्या प्लेन मध्ये काय आलं? ए पॉइंट पासून एक रे इन्सिडेंट झालेला आहे. इथे पॉइंट ऑफ इन्सिडन्स दाखवला ओ. सो ज्या वेळेस लाईट रे इन्सिडेंट होतो प्लेन सरफेस, एखाद्या सरफेस वरती, त्यावेळेस काय होतो? त्या सरफेस वरती इन्सिडेंट झाल्याच्या नंतर त्याची डिरेक्शन चेंज होऊन तो सेम मीडियम मध्ये टर्न बॅक करतो. लाईट रे ए पासून इकडे आला, ओ वरती इन्सिडेंट झाला आणि ओ पासून त्याने डायरेक्शन चेंज करून तो बी कडे गेला, बी ह्या पॉइंट पर्यंत गेला. सो दिस इज द इन्सिडेंट रे. एओ इज द इन्सिडेंट रे, बीओ इज द रिफ्लेक्टेड रे, अँड हियर इज द इमॅजिनरी लाईन. डॉटेड लाईन जी आहे ती काय आहे? एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ केलेली आहे. या इमॅजिनरी लाईनलाच काय म्हटलं जातं? नॉर्मल म्हटलं जातं. आणि ती नॉर्मल एन ह्या लेटरने दाखवली जाते. सो बिकॉज ऑफ द नॉर्मल आणि इन्सिडेंट रे इथे काय झाला? एक अँगल ऑफ इन्सिडन्स प्रोड्यूस झालेला आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स कशाने दाखवलेला आहे? आय ह्या लेटरने दाखवलेला आहे. आणि इकडे रिफ्लेक्टेड रे मुळे जो अँगल प्रोड्यूस झालेला आहे त्याला काय म्हटलं जातं? अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हटलं जातं. अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा कशाने दाखवला जातो? स्मॉल लेटर आर ने दाखवला जातो. सो नेक्स्ट इज द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. सो विच आर द लॉज ऑफ रिफ्लेक्शन? First law is angle of incidence and angle of reflection are always equal. Means angle of incidence is equal to the angle of reflection. इन्सिडेंट अँगल अँड रिफ्लेक्शन अँगल हे ऑलवेज इक्वल आहे. हा काय झाला? फर्स्ट लॉ आहे. यामध्ये काही डिफरन्स असू शकत नाही. सपोज जर अँगल ऑफ इन्सिडन्स हा 30 डिग्री असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन 60 डिग्री असू शकत नाही. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे काय असतात? सेम असतात. जर अँगल ऑफ इन्सिडन्स 30 डिग्री असेल तर
अँगल ऑफ रिफ्लेक्शन देखील काय असणार आहे 30 डिग्री असणार आहे. दे आर ऑलवेज इक्वल. सेकंड इज द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाय इन अ सेम प्लेन. म्हणजेच रिफ्लेक्टेड रे, इन्सिडेंट रे अँड नॉर्मल हे एका सेम प्लेन मध्ये काय असणार आहे, सेम प्लेन मध्येच असणार आहेत. थर्ड इज द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आर ऑपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. आता ह्या डायग्राम वरूनच तुम्हाला क्लिअर होईल. अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन इक्वल असतात. नेक्स्ट अँगल ऑफ इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल एका सेम प्लेन मध्ये असतात. And third number is the angle incident ray and reflected ray are always opposite to the normal. नॉर्मलच्या अपोजिट डिरेक्शनला काय असतो आणि रिफ्लेक्टेड रे इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे असतात. नेक्स्ट पॉइंट इज द टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन. सो टाइप्स ऑफ रिफ्लेक्शन इज क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. फर्स्ट इज द रेग्युलर रिफ्लेक्शन and second is the irregular reflection. What is a regular reflection? Regular reflection means reflection of light from the plane and smooth surface. म्हणजे एखाद्या प्लेन आणि स्मूथ सरफेस वरून ज्यावेळेस लाईटचं रिफ्लेक्शन होतं त्या रिफ्लेक्शनला काय म्हटलं जातं, रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हटलं जातं. या डायग्राम मधून तुम्हाला क्लिअर होईल. इथे बघा मी प्लेन सरफेस दाखवलेला आहे किंवा स्मूथ सरफेस दाखवलेला आहे. अशा टाइपच्या जे रिफ्लेक्शन असते याला काय म्हटलं जातं, रेग्युलर रिफ्लेक्शन म्हटलं जातं. अँड अकॉर्डिंग टू द लॉज ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स, आता इथे डिफरंट रेज आहे त्यामुळे डिफरंट अँगल ऑफ इन्सिडन्स असणार आहे, डिफरंट अँगल ऑफ रिफ्लेक्शन देखील असणार आहे. सो हे सगळे जे अँगल ऑफ इन्सिडन्स आहेत, अँगल ऑफ रिफ्लेक्शन जे आहे ते काय असतात, इक्वल असतात. कशामध्ये, रेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये. सेकंड टाइप इज द इरेग्युलर रिफ्लेक्शन. सो व्हॉट इज द इरेग्युलर रिफ्लेक्शन? रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम अ रफ सरफेस. म्हणजे जर रफ सरफेस असेल, खडबडीत रस्ता असेल किंवा एखादी वॉल असेल जी पूर्ण रफ आहे, यावरून जे रिफ्लेक्शन होतं त्या रिफ्लेक्शनला काय म्हटलं जातं, इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हटलं जातं. इरेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये काय होतं, सो इरेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये जे अँगल ऑफ इन्सिडन्स असतात आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतात पॅरलल रेजच्या रिलेटेड सांगते मी. म्हणजे जर I1, I2, I3 हे जे तीन इकडे मी रेज दाखवलेले आहेत, इन्सिडेंट रे, आणि इकडे R1, R2, R3 हे काय दाखवलेले आहेत मी इकडे, रिफ्लेक्टेड रे दाखवलेले आहेत. पॅरलल आहेत हे सगळे. यामध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स हे काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. प्रत्येकाचा अँगल ऑफ इन्सिडन्स वेगळा असणार आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन वेगळा असणार आहे. याच्यामध्ये काय होतं, ते इक्वल होतं. सो रेग्युलर मध्ये काय असतो, स्मूथ सरफेस असतो. इरेग्युलर मध्ये स्मूथ सरफेस नसतो. इरेग्युलर मध्ये काय असतो, रफ सरफेस असतो. नेक्स्ट टॉपिक इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो व्हॉट इज द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट? Light changes its direction when going from one transparent medium to the another transparent medium. This is called refraction of light. आता आपण बघितलं होतं रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये काय होतं, सेम प्लेन मध्ये किंवा सेम मीडियम मध्ये काय होतं, लाईट टर्न बॅक करते बाय चेंजिंग इट्स डिरेक्शन. आता यामध्ये काय आहे, रिफ्रॅक्शन हे थोडंसं वेगळं आहे. रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं, एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जेव्हा लाईट ट्रॅव्हल करते त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस तिची डिरेक्शन चेंज होती. सो लेट डिस्कस द रे डायग्राम ऑफ द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो हियर इज द डायग्राम ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. In this case, we are considering the two mediums, two transparent medium. First is the air medium and second is the glass medium. In this case, आपल्याला माहिती आहे की लाईट काय असते, रेक्टिलिनियर प्रोपोगेशन दाखवते. लाईट ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. मग ज्यावेळेस लाईट इन्सिडेंट होणार आहे ती काय झाली पाहिजे, सेम पाथने काय झाली पाहिजे, ट्रॅव्हल झाली पाहिजे. बट ज्यावेळेस मीडियम चेंज होतं त्यावेळेस काय होतं, लाईट रे काय करतो, त्याची डिरेक्शन चेंज करतो आणि त्याची डिरेक्शन चेंज झाल्यामुळे तो थोडासा तिथे बेंड होती लाईट. दॅट इज अ बेंडिंग ऑफ लाईट. जर तुम्ही रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचं एक्झाम्पल बघायचं असेल तर तुम्ही एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये पेन्सिल, पेन काहीही टाकून बघा. तुम्हाला पेन्सिल किंवा पेन बेंड झाल्यासारखं दिसेल, तुटल्यासारखं दिसेल. यालाच काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हटलं जातं. पेन्सिल ब्रेक होत नाही पण आपल्याला काय होतं, पेन्सिल ही तुटलेली किंवा अशी तिरपी दिसते, वेगळ्या त्याचा डिरेक्शन चेंज दिसते आपल्याला. यालाच काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हटलं जातं. आता याच्यामध्ये बघा, लाईट रे इकडे जाण्याच्या ऐवजी काय झाला, तो थोडासा टिल्ड होऊन तो काय झाला, इकडे बेंड झाला. यालाच काय म्हटलं जातं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हटलं जातं. इथे काय जो अँगल दाखवलेला आहे याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हटलं जातं आणि याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हटलं जातं. इन द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट
angle of incidence is not equal to the angle of refraction. In this case, angle of incidence is always greater than angle of refraction. So this is the refraction of light. So आजच्या सेशन मध्ये आपण काय काय बघितलं. आज आपण लाईट, व्हॉट इज अ लाईट, व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ लाईट, देन रिफ्लेक्शन ऑफ लाईट, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, रे डायग्राम ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, देन रे डायग्राम ऑफ द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रेग्युलर रिफ्लेक्शन, इरेग्युलर रिफ्लेक्शन. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.